कोली जरी आहे पण कलाकार म्हणून उभे आहेत. पण तसे हे नाही, हे म्हणजे जनतेला धरून आहेत, त्यांच्या पाठीमागं सारखी पळत आहेत असे. नाशिक महामार्ग रस्त्याचं काम अपूर्ण आहे, ट्रॅफिकचा खूप प्रश्न गंभीर आहे, काही प्रमाणात सुटला आहे, पण आढळरावांना हा प्रश्न सोडवता आला नाही असा आरोप होतोय. काही अंशी तो खरा पण आहे. तुम्ही काय सांगाल? कसं आहे, आरोप करणं हे विरोधी पक्षाचं काम असतं. आज 139 किलोमीटरचा हा पुणे नाशिक हायवे, हा पुणे नाशिक हायवे ज्यावेळेस ओपन झाला त्यावेळेस लोकसंख्या कमी होती, वाहनांची संख्या कमी होती. आज मितीला अशी परिस्थिती आहे, रस्त्याचं रुंदीकरण आहे त्याच प्रमाणात झालेलं आहे. पहिलं होतं तेवढंच आहे, रस्ते तेवढेच राहिले, परंतु वाहनांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली, त्यामुळे साहजिक ट्रॅफिक होणार. परंतु खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील ज्यावेळेस पहिल्यांदा खासदार झाले त्यांची अशी गोष्ट लक्षात आली की समोरच्या बाजूला ट्रॅफिक एवढं होते, परिस्थिती चाकण असेल, मोशी असेल, भोसरी असेल, आमचं नारायणगाव असेल, या ठिकाणी ट्रॅफिक वाढते, यावरती पर्याय काहीतरी सुचवला पाहिजे. त्यामुळे त्यांनी प्रथमतः प्रस्ताव मांडला केंद्रामध्ये की आम्हाला या रस्त्याचं रुंदीकरण करायचं, या हायवेचं काम करायचं. त्या प्रस्तावाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये कधीही मंजुरी मिळाली नाही. ज्यावेळेस शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं, या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, त्यानंतर रस्त्याचं काम चालू झालं. 137-38 किलोमीटरचा हा रस्ता, एवढा मोठा रस्ता रुंदीकरण करणं हे काही खायचं काम नाही. आपल्याला घराची भिंत बांधता येत नाही एका वर्षासाठीच निवडून दिलं असतं ना. ऐका ना, माझा प्रश्न माझे उत्तर कंप्लीट होऊ द्या. परिस्थिती अशी झाली, ज्यावेळेस खासदार झाले, खासदारांचं काम आहे केंद्राचे रस्ते करणे. रस्त्याला मंजुरी झाल्याच्या नंतर काम चालू झालं. काही अडचणीचे रस्ते असतात, शेतकरी भावाभावांमध्ये भांडणं असतात, जमीन संपादन करण्यामध्ये प्रॉब्लेम येतात, भावाभावांची भांडणं कोर्टामध्ये गेली. त्यामुळे बऱ्याचशा रस्त्याचं जवळजवळ फक्त आता माझ्या हिशोबाने 20 किलोमीटरचं काम फक्त बाकी आहे. बाह्य वळणाची कामं, घाटातली कामं असतील, ही फक्त बाकी आहेत. बाकी संपूर्ण रस्ता, चाकणचं विमानतळही पुरंदर तालुक्यामध्ये गेलं, हे सुद्धा आढळरावांचं अपयश आहे असा त्यांच्यावर आरोप होतोय. तुम्हाला काय वाटतं, विरोधक जे आरोप करतात त्यात तथ्य आहे का? तुम्ही काय सांगाल? नाही, या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. कारण विमानतळ बनवणे म्हणजे काही एकर आणि 2 एकरचं काम नसतं. 5,500 एकर सपाट जमीन लागते विमानतळ बनवायला. आणि हे विमानतळ अशा ठिकाणी बनू शकतं ज्या ठिकाणी अशी सपाट जमीन आहे, जेणेकरून धावपट्टीला विमान उडताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये डोंगरांचं प्रमाण जास्त आहे, नदी आहे, भीमासारखी नदी आहे, ती नदी आडवी येते, धावपट्टी बनू शकत नाही. भौगोलिक परिस्थिती याला अनुकूल नाही. विरोधक आज काही पण बोलत असतील, विरोधकांचं काम आहे टीका करणं. दादांचा जो उधळणारा वारू आहे, जो झेंडा घेऊन घोडा वावरतो, तो घोडा हे विरोधक रोखू शकत नाही. यांच्यामध्ये धमक नाहीये हा वारू रोखण्याची. तुम्ही मगाशी म्हणालात शिवाजीराव आढळराव यांचा वारू पुढेच जाणार, त्यांचा वारू रोखण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात आहे. काय होईल तुम्हाला काय वाटतं? 100% अमोल कोल्हेंचा पराभव होईल. शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे 4 लाख मतांनी 100% निवडून येतील. कारण सामान्य माणसाच्या, सामान्य जनतेची प्रतिक्रिया अशी आहे, सामान्य जनता खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभी आहे. अमोल कोल्हे माझा दुश्मन नाही, अमोल कोल्हे हा देखील माझा पाहुणाच आहे. परंतु परिस्थिती आहे अशी, अमोल कोल्हे 5-6 वर्षापूर्वी जर ह्या तालुक्यात आला असता तर थोडीफार परिस्थिती बदलली असती. आढळराव पाटलांचा वारा कोणीही रोखू शकत नाही. परिस्थिती थोडीफार बदलली असती म्हणजे मताधिक्य थोडंफार कमी झालं असतं. परंतु अमोल कोल्हे 1 महिन्यापूर्वी ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले. त्यांचा जनसंपर्क नाही, कुठल्याही प्रकारचं काम नाही. तुम्ही एक कलाकार म्हणून आमच्या हृदयामध्ये 100% आहात, परंतु एक कार्यकर्ता आणि एक राजकीय नेता म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारू शकत नाही. कारण तुम्ही आमचं कुठलंही काम करू शकत नाही, कारण तुम्हाला त्यातला कुठलाही अनुभव नाही, प्रशासकीय बाबींचा कुठला अनुभव नाही, काहीच नाही. ठीक आहे, तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, आम्हाला त्याचा आदर आहे. परंतु जे संसदेमध्ये प्रश्न आमचे शिवाजीदादा आढळराव पाटील मांडतात, 1100-1200 प्रश्न जे 5 वर्षामध्ये विचारतात, त्या प्रश्नांना जी तालुक्यामधील प्रश्न असतील किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघात 6 तालुके आहेत, या 6 तालुक्यातले असे प्रश्न असतील जे न सुटणारे प्रश्न आहेत, तेच न सुटणारे प्रश्न फक्त आमचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटीलच मांडू शकतात. आणि त्यांचं तिथं होल्ट आहे, त्या संसदेमध्ये खासदारांचा होल्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं, एक कार्यकर्ता म्हणून मला वैयक्तिक असं वाटतं
की शिवाजीराव आढळराव पाटील यांना कुणीही उभा करा समोर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या मतदारसंघामध्ये स्वतःचा उमेदवार मिळाला नाही. डॉक्टर अमोल कोल्हेंना आयात करावं लागलं आणि त्यांना आता उमेदवारी दिली. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे ना. राष्ट्रवादी काँग्रेसला साही तालुक्यामध्ये उमेदवार भेटला नाही. एक उमेदवार होता, त्याच्यात पात्रता होती, त्यांनी रस्सीखेच केली असती, काहीतरी केलं असतं. सन्माननीय नामदार भोसरीचे माजी नामदार विलासरावली लांडे पाटील या ज्येष्ठ कार्यकर्त्याचं आणि निष्ठावंत कार्यकर्त्याचं ह्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची पायमल्ली केली. चांगला माणूस होता, एक लोकमत होतं त्याला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला कसं होतं, सामान्य माणसाची जनता किंवा लोकांमध्ये असलेला नेता त्यांना चालत नाही. त्यांना सामान्य माणूस चालत नाही. त्यांना कसं एक फोकसमध्ये असलेला माणूस चालतो, सेलिब्रिटी लागतो त्यांना. आज विलासराव लांडेंसारखा माणूस चांगला होता, त्यांच्या मागे जन्मत पण होतं. थोडासा त्यांनी खासदारांना शह दिला असता, परंतु आज ते देऊ शकत नाही. अमोल कोल्हे खासदारांपुढे टिकू शकत नाही. मंगलदास बांदल म्हणाले मी निवडणूक लढवणारच, मी आढळरावांचा टांगापलटी करणारच, नाही निवडून आलो तर समाजाला तोंड दाखवणार नाही. आज ते मैदानातून पळून गेलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधले गेलेत. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, तुम्ही बोलायला अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही मला वैयक्तिक असं वाटतं, मंगलदास बांदल हा माणूस फक्त जिल्हा परिषदेच्या एका गटापुरता मर्यादित आहे आणि तो माणूस फक्त स्वार्थाचं राजकारण करतो. स्वार्थ सोडून त्या माणसाला दुसरं काही सुचलेलं नाही. मला तरी वैयक्तिक असं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं, राजकीय नेता कसा असावा याला देखील काही नियमावली आहे. त्याच्यावरती कुठल्या प्रकारची केसेस नसावे, गुन्हे नसावे, काही नसावे, स्वच्छ चारित्र्याचा माणूस असावा. आमच्या खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांसारखा. मला दाखवा ना फक्त बैलगाड्याच्या प्रश्नासाठी लढणारा हा माणूस, फक्त बैलगाड्या संदर्भात असणारे गुन्हे या माणसावरती आहेत. जो माणूस सामान्य शेतकऱ्याबरोबर 24 तास राहतो, अर्ध्या रात्रीला तुम्ही फोन करा, फोन उचलतो. मंगलदास बांदलचं तसं नाही, तो राजेशाही थाटात वाढलेला माणूस आहे. ठीक आहे, माझं असं म्हणत मला टीका करायची नाही, मंगलदास बांदलांवरती मला टीका करायची नाही. ठीक आहे, तुम्ही उमेदवारी जाहीर केली, मान्य आहे, कुणाला पण सुरुवात थोपटले, मी लाल मातीमध्ये त्यांना लोळवणारच, अशा खूप गर्जना केल्या आणि नंतर मात्र बळत जाऊन बसले. वल्गना करणाऱ्यांचं कसं असतं, आपण म्हणतो की ज्याच्या खिशात पैसे नसतात ना तो चिल्लर वाजवत असतो, खिशामध्ये खुळखुळ करीत असतो, माझ्याकडे लय पैसे आहेत. परंतु जे मोठाले श्रीमंत लोक असतात ना त्यांच्या खिशात नोटाचे बंडल असतात, ते कधी वाजवत नाही. तसे आमचे दादा गे आणि वाघ अशा पद्धतीने मी म्हणतो, एक शब्द वापरतो, सामान्य जनता आहे आमच्या बाजूची, ह्या आपल्या शिरूर तालुक्यातली. मी सांगतो प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी लांडेवाडीला जनता दरबार भरतो. ह्या जनता दरबारमध्ये लोक काही बोलतात, विरोधक बोलतात, सामान्य जनता कधीच बोलत नाही. सामान्य जनतेतला मी पण एक सामान्य माणूस आहे. सामान्य जनता असं कधीच बोलत नाही, कारण सामान्य जनतेला खासदार आढळराव पाटील यांच्या ऑफिसचा दरवाजा सताळ उघडा असतो. कुणीही जा, कुणीही भेटा, दादांना तुमच्या प्रश्न काय बाबा, कशासाठी आला. आणि विशेष गोष्ट अशी, दादांना प्रत्येक गावातल्या कमीत कमी 400 कार्यकर्त्यांची नावं तोंडपाठ आहेत. तुमचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, आपुलकीने विचारपूस असेल, काय अडचण आहे तुला, दादा स्वतःची पदरमोड करतील, परंतु कार्यकर्त्याला कधीही विनमुख पाठवणार नाही किंवा त्याच्या काम जर होत नसेल स्पष्ट सांगणार, स्पष्ट वक्तव्य. त्यानंतर अतिशय प्रेमळ, अतिशय मायाळू असणारी ही व्यक्ती. ह्या व्यक्तीला मंगलदास बांदल काय कोणी असलं ना, इथे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दादांचा वारू कुणीही रोखू शकत नाही. आढळरावांचं काम चांगलं आहे, आढळराव निवडून येतील असंही काही मंडळी म्हणतात.